हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे शेपू आणि मुंगाच्या डाळीची सुकी भाजी. अगदी मुलांच्या टिफिनसाठी पण आणि हेल्दी अशी ही सुकी भाजी आज आपण इथे बनवणार आहे. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घेतली होती तर मी 1 वाटी मुंगाची डाळ, 1 टमाटर आणि 1 जुडी शेपू, 1 कांदा आणि लसणाच्या काही पाकळ्या. नंतर इथं डाळ भिजू घालून द्यायची एक 10 मिनिटासाठी. आणि डाळ भिजेपर्यंत आपण इकडं शेपू, टमाटर, कांदा कट करून घेऊया. आणि इथं आपण शेपू, कांदा, टमाटर असं कट करून घेतलं. लसूण पण आपण बारीक करून घेतला. आणि इकडं डाळ पण व्यवस्थित भिजली होती. नंतर ठेवायची कढई तापायला. कढईत घालायचं तेल. तेल गरम झाले की लसणाची पेस्ट ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. नंतर थोडे मोहरी, जिरं त्याची फोडणी देऊन घ्यायची. नंतर एक बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. शेपू आणि मुगाच्या डाळीचे पण मी तुम्हाला फायदे पण सांगणार आहे. शेपू आणि मुगाची डाळ एकत्र खाल्ल्याने काय फायदे मिळतात शरीराला. शेपू आणि मुगाची डाळ यांचे एकत्रित सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. या मिश्रणामुळे शरीराला भरपूर फायबर, व्हिटॅमिन्स ए, सी, के आणि खनिज कॅल्शियम, लोह मिळतात. हे पचायला हलकं असतं, वजन कमी करण्यास मदत करते, हाडे मजबूत करतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. आणि जर तुम्ही ही शेपू आणि मुगाची डाळ एकत्र करून मुलांना जर खायला दिली तर मुलांना पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहते, हाडे मजबूत होतात, रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि अशक्तपणा दूर होतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते. तर मुलांसाठी खरंच खूप हेल्दी ही शेपू आणि मुगाची डाळ सुकी भाजी खरंच खूप फायदेशीर आहे. तर मुलांना नक्कीच द्या. आणि आता सकाळच्या शाळा सुरू झालेल्या आहे मुलांच्या, तर मुलांसाठी पण सुकी भाजी म्हणून हे एक चांगलं ऑप्शन आहे. नंतर आपण इकडं कांदा, टमाटर, लाल तिखट, कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करून घेतला तेल सुटेपर्यंत. नंतर घालायची मुगाची डाळ भिजलेली. थोडी भिजू घातल्याने पटकन मुगाची डाळ ही शिजून निघते. त्यासाठी थोड्या वेळ भिजू घालायची 10 मिनिटासाठी. नंतर मिक्स करून घ्यायची. आणि हे सर्व मिक्स झालं की 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं. आता आपल्याला ही भाजी इथं म्हणजे डाळ कशी थोडी शिजायला वेळ लागते आणि शेपू ही पटकन शिजून जाते. त्यामुळे थोडी 5-10 मिनटं आपली डाळीला व्यवस्थित शिजून घ्यायचं. आणि इकडे मी शेपू पण धुवायला टाकली होती. आणि इथं बघा आपल्या आता डाळीला पण पाणी सुटलं होतं. नंतर स्वच्छ धुतलेली शेपू घालायची, बारीक चिरलेली. शेपू आणि मुगाची डाळ ही एकत्रित खरंच खूप छान लागते ही भाजी, सुकी भाजी. एकदा नक्कीच ट्राय करा. नंतर चवीनुसार मीठ घालायचं इथं. आणि आता व्यवस्थित मिक्स करायची. आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथं मी 1.5 ग्लास पाणी घातलं होतं डाळ शिजण्यासाठी. आणि बघा किती छान दिसते शेपू आणि मुगाची डाळ. नंतर इकडे मी 1.5 ग्लास पाणी घातलं. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत एकदा. आणि नंतर ठेवून द्यायचं झाकण.
छान आता ही डाळ शिजली की टंब अशी फुगून निघते. नंतर इथं झाकण ठेवून दिले मी आणि एकदा परत चेक केली. अजून आपली डाळ इथं शिजली नव्हती पूर्णपणे. आणि चला आता इकडे आपली डाळ पूर्णपणे शिजली होती आणि आपल्याला ही सुकी भाजी बनवायची होती म्हणून पूर्ण पाणी आपण त्यामधलं आटू दिलं. आणि नंतर आपली ही इकडं शेपू आणि मुंगाच्या डाळीची सुकी भाजी तर तयार झाली. नंतर इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतली. आणि तुम्हाला ही हेल्दी सुकी भाजी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि मुलांसाठी तर खरंच खूप छान ही हेल्दी भाजी आहे. तर मुलांना पण एकदा नक्कीच खाऊ घाला. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.